हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण आज त्रिकोणमितीय गुणोत्तर जे आहेत त्यांच्यावर आधारित त्रिकोणमितीचा जो तक्ता ट्रिग्नोमेट्रिक चार्ट आहे तो पाहणार आहोत कसा बनवायचा. तर सर्वप्रथम आपल्याला एक एम्प्टी चार्ट लागेल ज्याच्यामध्ये 6 गुणोत्तर आहेत. 6 साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक आणि अंशात्मक माप 0 अंश, 30 अंश, 45 अंश, 60 अंश आणि 90 अंश. तर जर आपल्याला फक्त साइन ठाऊक असेल, साइनचा रो माहिती असेल, तर उरलेले 5 रो आपल्याला इझिली बनवता येतील. ते कसे बनवायचे मी आता तुम्हाला सांगतोय. सर्वप्रथम आपण साइनचा विचार करूया. तर लक्षात घ्या, साइनसाठी आपल्याला 2 प्रमेय ठाऊक आहेत. त्या प्रमेयामध्ये पहिलं प्रमेय 30-60-90चं. 30 अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या निमपट म्हणजे 1/2 पट असते आणि 60 समोरील बाजू ही वर्गमुळात 3/2 पट असते. यानंतर दुसरं प्रमेय आहे ते 45-45-90. 45 समोरील बाजू ही 1/2 पट असते. याशिवाय 0 अंश हा अस्तित्वात नसतो एखाद्या त्रिकोणामध्ये, त्यामुळे त्याचं उत्तर 0 येईल. आणि 90 अंशासमोर स्वतः कर्ण असतो, त्याच्यामुळे त्याची किंमत 1 येईल. तर आपला हा साइनचा चार्ट मधला रो पूर्ण झालेला आहे बघा. आता हा रो जसा आपण इथं या क्रमाने गेलेलो आहे, तर हा क्रम फक्त आपल्याला उलटा लिहायचा आहे, म्हणजे इकडून इकडे यायचं आहे. तर आपला काय होईल, कॉसचा चार्ट तयार होईल. तर बघा, कॉसचा चार्ट बनवत असताना 1 सुरुवातीला येईल, त्यानंतर वर्गमुळात 3/2 येईल, 1/2 येईल, 1/2 येईल आणि 0. आपले 2 पूर्ण झाले बघा, साइन आणि कॉस. आता आपण तिसऱ्यासाठी विचार करतोय. तिसऱ्यामध्ये आपल्याला साइनचा व्यस्त म्हणजे गुणाकार व्यस्त हा कोसेक आहे हे माहिती आहे. म्हणजे साइनच्या उलटं केलं की आपल्याला बरोबर कोसेक मिळणार. उलटं म्हणजे काय, तर अंशछेद बदलायचे. तर या तिघांना म्हणजे 30 अंश, 45 आणि 60 यांना अंशछेद आहेत, ते आपण उलटे बनवू शकतो, उलट करू शकतो. पण 0 आणि 1 यांना छेद नाही आहेत बघा. तिथं आपण आधी छेद लिहूया. काही नसलं की आपण 1 छेद लिहितो, तुम्हाला माहिती आहे. आणि आता त्याचं उलट करूया. 0/1 म्हणजे 0 अंशाच्या समोरचं बघा. 0/1चं उलटं केलं की 1/0 येईल. समजून घ्या. 1/1चं उलटं काय, 1च येईल, त्याच्यामुळे तिथं काही बदल होणार नाही. 1/2चं उलटं 2/1 येईल. वर्गमुळात 2 वर जाईल, 1 खाली येईल, म्हणजे इथं वर्गमुळात 2 येईल (1). आणि वर्गमुळात 3/2चं उलटं होईल 2/3. तर इथं बघा, जी पहिली जागा आहे म्हणजे ही 1/0, तर आपल्याला 0ने भागता येत नाही. म्हणजे इथं आपण व्याख्याच करू शकत नाही. मग त्याला इंग्लिशमध्ये एनडी म्हणतो आपण, नॉट डिफाईन्ड, आणि मराठीमध्ये सांगता येत नाही असं म्हणतोय. मी आता इथं तुम्हाला फक्त एनडी लिहून दाखवतो. एनडी म्हणजे नॉट डिफाईन्ड, व्याख्या करता येत नाही. आणि इथं आणखी एक काम आपण करू शकतो की इथं जो वर्गमुळात 2/1 आहे तिथे 1 लिहायची काही गरज नाही छेदात. 2/1 आहे तिथं सुद्धा 1 लिहायची गरज नाही. तर आपला चार्ट हा पूर्ण झालाय बघा. आता काय करायचं, हाच चार्ट सेक करताना क्रम बदलून लिहायचा. म्हणजे आपण आता असं गेलो, आता आपण असं यायचं सेकसाठी, कारण सेक आणि कोसेकचं नातं तसं आहे. तर मी तुम्हाला त्या दोघांची मेजरमेंट म्हणजे जी माप आहेत ती लिहितो. सुरुवातीला 1 येईल, नंतर 2/3, नंतर वर्गमुळात 2, नंतर 2 आणि पुन्हा नॉट डिफाईन्ड, व्याख्या करता येत नाही किंवा सांगता येत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला 4 गुणोत्तर मिळालेत बघा. कॉसच्या उलटं केलं तरी सुद्धा तुम्हाला सेक मिळतं, म्हणजे फक्त अंशछेद बदलले तरी तुमचं काम होऊन जाईल. पण आपल्याला ऑलरेडी कोसेकचा उलटा क्रम सेक देतोय, त्यामुळे अडचण नाही. आता आपण येणार आहोत टॅनकडं. तर टॅनसाठी बघा, टॅनचं उत्तर मिळवण्यासाठी, टॅनची किंमत काढण्यासाठी साइन आणि कॉस यांचा आपल्याला भागाकार करायला लागतो. तर भागाकार करताना अडचण काही नाही आहे, फक्त लक्षात घ्यायचा छेद जाणार आहे कॉमन, आणि मग जे काही शिल्लक राहील ते आपलं उत्तर आहे. सर्वप्रथम बघा, मी तुम्हाला सांगतोय, सर्वप्रथम आपण जे घेणार आहे ते गुणोत्तर कसं आहे बघा. इथं बघा 1/2 आणि वर्गमुळात 3/2 आहे, तर छेद समान आहे, तो गेला. राहिलं आपल्याकडं 1/2, 1/2 वर्गमुळात 3, सॉरी, छेद 2 गेलेला आहे त्याचा.
म्हणजे 1/√3 राहिलं, 1 आणि √3. इथं बघा √2 छेद आहे, दोघांचा पण समान आहे, तो गेला. फक्त अंश लिहायचा आहे, 1/1 आहे, 1/1 म्हणजे 1/1 म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 1/1 म्हणजे काय असणार आहे, एकच असणार आहे. यानंतर इथं बघा छेद समान आहे 2, तो छेद निघून गेला, √3/1 राहील, √3/1, √3/1. तर इथं सुद्धा 1 ने भागण्यात काय अर्थ नाही, तर फक्त काय राहील, √3 राहील. आता राहिलं 0 आणि 1. तर त्याचं कसं होणार बघा, ज्यावेळी आपण 0 विचार करतोय त्यावेळी आपण 1 न भागतोय, 1 न भागले की संख्या तीच येते परत, म्हणजे उत्तर 0 आलं. पण इकडं 90° वेळेला मात्र 0ने आपण भागू शकत नाही, म्हणून नॉट डिफाईन लिहायचं. आता बघा टॅनचा जो क्रम आहे, टॅनचा आपण आता जो क्रम घेतला, टॅनचा क्रम असा लिहिलेला आहे आपण, तो जर तुम्ही उलटा लिहिला म्हणजे इकडून इकडे लिहिला तर आपल्याला कॉट मिळून जाईल. करून दाखवतो बघा. पहिल्यांदा येईल ND म्हणजे नॉट डिफाईन्ड, नंतर येईल √3, नंतर येईल 1, नंतर येईल 1/√3 आणि नंतर येईल 0. अशा प्रकारे आपला हा चार्ट पूर्ण झालेला आहे. माझ्या मते तुम्हाला आता बऱ्यापैकी हा चार्ट समजेल आणि हा चार्ट पुन्हा पुन्हा एम्प्टी चार्ट घेऊन तो फिलअप करण्याचा तुम्ही जर सराव केलात तर इझिली तुम्हाला हे जमेल. तर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.